व्हर्बल अॅनॉलॉजी, दुसरी नॉन व्हर्बल अॅनॉलॉजी. म्हणजे नॉन व्हर्बल इन द सेन्स पिक्चर अॅनॉलॉजी. अॅनॉलॉजी म्हणजे काय? सहसंबंध. आता सहसंबंध कसा असतो की आपण कम्पेअर करतो रिलेशनशिपला. रिलेशनशिपचा संबंध लावतो आपण. एक जोडी तुम्हाला दिलेली असते, त्या जोडीला रिलेट करून तुम्हाला पुढची जोडी तयार करायची असते. ओके. मुकुल ठाकरे सेइंग मॅम मला काही दिसत नाही आहे. लाईव्ह मध्ये लाईव्हचे सेशन, आपलं हे लाईव्ह सेशन आहे. तुम्हाला लाईव्ह मध्ये जाऊन हा क्लास बघायचा असतो. ओके, सो प्लीज यू गो इन लाईव्ह सेशन, देन ओनली यू विल बी एबल टू सी माय स्क्रीन. कारण क्लासमध्ये लाईव्ह सेशनला तुम्हाला टच करावं लागेल, तेव्हा तुम्हाला ते दिसेल. पण तू क्लासमध्ये आहेस म्हणजे तुला दिसायलाच पाहिजे. थोडं नेटवर्क मध्ये ये, मग तुला नक्की दिसेल. चला पुढे जाऊया आपण आता. मग एवढं समजलं सगळ्यांना? मुकुल ठाकरे, तू काय कर, म्हणजे क्लासमधून लेफ्ट हो, म्हणजे पुन्हा म्हणजे तू बाहेर जा आणि पुन्हा जॉईन हो, म्हणजे तुला दिसेल. असं कर. ओके. मुकुल ठाकरे. चला नेक्स्ट स्लाइड जाऊया आपण, कारण आपल्याला वेळ होतोय आता. तर मी तुम्हाला आताच सांगितलं की जेव्हा व्हर्बल अॅनॉलॉजीज आपण चेक करतो, ओके, तर व्हर्बल अॅनॉलॉजीज चेक करताना तिथे कोणते कोणते सहसंबंध चेक करायचे असतात. सो जस्ट आय मेन्शन्ड हिअर सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द, फंक्शन्स म्हणजे त्यांचं कार्य काय आहे, कॉज अँड इफेक्ट म्हणजे हे केल्यावर हे होतं, पार्ट टू होल म्हणजे सर्वांसाठी ते सर्वांना लागू होते. अशा प्रकारे ह्या 5 प्रकारांमध्ये तुम्हाला ती अॅनॉलॉजी डिस्क्राईब करावी लागेल. तर आता बघा, ती डिस्क्राईब करताना मी तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवत आहे. तर पहिलं जे एक्झाम्पल आहे, हॉट इज टू कोल्ड ॲज डे इज टू डॅश. म्हणजे तुम्हाला खाली 4 ऑप्शन्स दिलेले असतील एक्झाममध्ये. एक्झाममध्ये आन्सर राहणार नाहीये, एक्झाममध्ये फक्त 4 ऑप्शन राहणार आहे. आपण इथे डायरेक्ट आन्सर दाखवतोय तुम्हाला. तर एक्झाममध्ये तुम्हाला डायरेक्ट आन्सर राहणार आहे, राईट? तर तुम्हाला ते चेक करायचं आहे. तर बघा, इथे बघा तुम्हाला दिसत असेल, तर इथे विरुद्धार्थी तुम्हाला दिसेल कॉन्सेप्ट, अँटोनिमचा कॉन्सेप्ट आहे. तर गरम, हॉट इज टू कोल्ड. हॉट म्हणजे गरम आणि इज टू कोल्ड. तर तसंच दिवसासाठी काय असेल? रात्र. सेकंड एक्झाम्पल आहे, डॉक्टर इज टू पेशंट ॲज टीचर इज टू. तुम्हाला सांगता आला पाहिजे की डॉक्टर हे कोणावर ट्रीटमेंट करतात? पेशंटवर. आहे ना, डॉक्टरची ट्रीटमेंट ही कोणावर असते? पेशंटवर असते. तशीच टीचर हा झाला, जशी टीचरची कोणावर येते? टीचर कोणासाठी वर्क करतात? तर टीचर स्टुडंटसाठी. तर हा को रिलेशन करत आहात तुम्ही. सो दॅट इज अॅनालॉजी. हा जो को रिलेशन करत आहात. नाईफ इज टू कट ॲज पेन इज टू. जसं नाईफचं फंक्शन सांगितलं मी तुम्हाला, ह्याच्या आधी सांगितलं, ते कट करण्यासाठी आहे. तर पेन कशासाठी आहे? पेन लिहिण्यासाठी असतो, राईट. पेन इज टू राईट. तर अशा प्रकारे यू हॅव टू जस्ट आयडेंटिफाय द रिलेशनशिप बिटवीन द फर्स्ट पेअर अँड देन यू आर गोइंग टू अप्लाय द सेम रिलेशनशिप टू द सेकंड पेअर. सो तुमचं काय काम आहे की पहिली पेअर कशाशी संबंधित आहे ते चेक करणं, ते तुमचं काम आहे. ओके. जसं इथे बघा, अजून एक व्हर्बल अॅनॉलॉजी प्रॅक्टिस आपण घेऊ. फिंगर इज टू हँड. हाताला पोटे आहेत, तर पायाला काय आहे? सॉरी, तर तो कशाला आहे? तो हे फुटला आहे. तो म्हणजे जे आपण म्हणतो पायाची जी बोट आहे आपली, त्यांना आपण तो म्हणूया. ठीक आहे. तो फिंगर इज टू हँड, तो इज टू फूट. अशा प्रकारे हे मी आत्ताच तुम्हाला उदाहरणासहित सांगितलेलं आहे थोड्या वेळापूर्वी, पण काही विद्यार्थ्यांना स्क्रीन दिसत नव्हती, त्यामुळे आय एम रिपीटिंग द सेम टू यू. ओके. आता बघा, इथे खालचा जो सहसंबंध आहे तो आहे बर्ड इज टू विंग्स ॲज फिश इज टू. आता पक्ष्यांचा संबंध पंखांशी लावलेला आहे. त्यांना पंख आहेत, पक्ष्यांना पंख आहे. तसंच माशांना काय आहे? तर माशांना इथे तुम्ही वॉटर लिहायचं नाही. ओके. तर काही विद्यार्थी वॉटर लिहू शकतात, की म्हणजे लहान मुलं आहेत, म्हणजे काही लहान मुलांना वाटते की फिशी पाण्यात राहते, दूध तर पाणीच असेल. असं नसतं. पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी कसा लावला आहे तशा प्रकारे.
तुम्हाला तो सहसंबंध लावायचा आहे. ठीक आहे. तर मग इथे फिश इज टू फिन. मग फिशला काय असतात? फिन्स असतात. चला पुढे जाऊया आपण आता आपण पिक्चर अनालॉजी बघू. ठीक आहे. तर पिक्चर अनालॉजी काय करतं माहितीये का? पिक्चर अनालॉजी कम्पेअर करतं दोन इमेजेसला. इमेजेस म्हणजे पिक्चर्स. ओके. तर दोन इमेजेसला ते कम्पेअर करतं. ओके. बेस्ड ऑन देअर व्हिज्युअल रिलेशनशिप. ओके. तर इथे काय असतं, तुम्हाला असे पिक्चर्स दिलेले असतात आणि त्या पिक्चर थ्रू तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असतं की त्यांचं फंक्शन काय आहे, ते पार्ट टू होल आहेत का, व्हिज्युअल पॅटर्न आहेत का. मग तुम्हाला असं पिक्चर दिलं जातं. आता आय विल जस्ट शो यू सम पिक्चर्स ऑल्सो. जस्ट अ मिनिट. मी तुम्हाला थोड्या वेळाने पिक्चर्स दाखवेल. आता जस्ट तुम्ही हे समजून घ्या काय आहे पिक्चर अनालॉजीस काय आहे. देन आय विल शो यू सम पिक्चर्स ऑल्सो त्याचे. ओके. आता बघा, समजा तुम्ही एक इमॅजिन करा, इथे पिक्चर अनालॉजीचा एक्झाम्पल देत आहे. इमॅजिन करायचं आहे तुम्हाला, एक पिक्चर दिला इथे, अ बर्ड इज टू नेस्ट. आता पक्षी कुठे राहतात? एक पक्षी आहे आणि तो घरट्यामध्ये राहत आहे, असं पिक्चर दिलेलं आहे तुम्हाला. घरट्यामध्ये एका पक्ष्याचं चित्र दिलं आहे. तसंच तुम्हाला डॉगचं चित्र दिलं असेल आणि डॉग त्याच्या डॉग हाऊसमध्ये किंवा केनलमध्ये तो असं पिक्चर दाखवला जाईल. अँड देन यू हॅव टू आयडेंटिफाय की ते काय आहे. डॉग इज टू, मग तुम्ही तिथे डॉग हाऊस जर ऑप्शन मध्ये असेल तर डॉग हाऊस लिहा आणि केनल ऑप्शन मध्ये असेल तर केनल लिहा, कारण डॉगचा हा केनल सुद्धा आहे. तर आणि सेकंड आहे, अ क्लॉक इज टू टाइम. क्लॉक काय सांगते आपल्याला? टाइम सांगते. आता इथे तुम्हाला एक क्लॉक दाखवली जाईल, राईट, त्याच्यावर वेळ दाखवली जाईल. आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला एक थर्मामीटर दाखवलं जाईल, पिक्चर, त्याचं पिक्चर दाखवलं जाईल. ओके. आणि मग तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. क्लॉक आपल्याला वेळ सांगते, थर्मामीटर काय सांगतं, तर ते आपलं टेम्परेचर सांगतं की आपल्याला किती टेम्परेचर आहे. जेव्हा आपल्याला कधी ताप येतो तर आई आपल्याला काय करते, टेम्परेचर मोजण्यासाठी थर्मोमीटरचाच यूज करते ना. किंवा आपण दवाखान्यात गेलो तर अशा प्रकारे आपल्याला टेम्परेचर मोजण्यासाठी काय यूज करतात? थर्मोमीटर यूज करतात. तर ह्याच्या पिक्चर अनालॉजीज पण तुम्हाला सांगता आला पाहिजे. ओके. तर बघा, इथे काही क्वेश्चन्स आहेत, आपण बघूया. अ की इज टू अ लॉक ॲज अ ब्रश इज टू. की कशासाठी असते? लॉक करण्यासाठी. आणि मग ब्रश कशासाठी असतो? पेंट करण्यासाठी. देन नेक्स्ट, अ सन इज टू सनग्लासेस ॲज रेन इज टू. इथे आहे आन्सर, अम्ब्रेला. सो आय हॅव गिवन ऑल द आन्सर्स टू यू, कारण हे थोडंसं अंडरस्टँडिंगसाठी खूप महत्त्वाचं होतं फॉर दॅट पर्पज. तर तुम्ही लक्षात घ्या की इथे पिक्चर अनालॉजीमध्ये तुम्हाला प्रश्न वर्बल विचारण्यापेक्षा ते काय करतात, इथे पिक्चर्स देतात. तिथे तुम्हाला एका चावीचं पिक्चर दिलं जाईल, एक लॉकचं पिक्चर दिलं जाईल आणि एक नंतर तुम्हाला ब्रशचं पिक्चर दिलं जाईल. आणि मग तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल ते ब्रश कशासाठी आहे, तर तुम्हाला तिथे त्या खालच्या पिक्चरमधून आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की दॅट इज फॉर पेंटिंग. ब्रश इज फॉर पेंटिंग. मग तुम्हाला इमॅजिन द पिक्चर्स इमॅजिन करायचे आहेत तुम्हाला, राईट. मग तुम्हाला अशा प्रकारे अंडरस्टँड द रिलेशनशिप बिटवीन द वर्ड्स. थिंक अबाउट सिनॉनिम्स, अँटॉनिम्स और फंक्शन्स. तर तुम्हाला याचा सगळ्यांचा अभ्यास करायचा आहे की कशा प्रकारे ह्या अॅनॉलॉजीज मला हेल्प करणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द तुम्हाला पाठ पाहिजे, विरुद्धार्थी शब्द तुम्हाला पाठ पाहिजे, कशाचं फंक्शन काय हे तुम्हाला माहिती पाहिजे वर्बलसाठी. आणि पिक्चरसाठी तुम्हाला सगळं माहिती पाहिजे की जसं आता घड्याळीचं पिक्चर आहे, थर्मामीटरचं पिक्चर आहे, त्याचा रोल काय आहे, ते आपल्यासाठी काय काम आहे त्याचं. तुम्हाला शेप्स आणि साईजेस समजले पाहिजे. समजा आता तुम्हाला एखादा व्हिज्युअल पॅटर्न दिला जातो की हा शेप आत्ता त्रिकोण दिसत आहे, मग तो अर्धगोल झाला, मग तो अजून त्याच्या 3/4 मध्ये तो गेला, आता तो पूर्ण झाला. तर तुम्हाला ते शेप्स किंवा साईज पण व्हिज्युअल पॅटर्न मध्ये देऊन ते तुम्हाला अॅनॉलॉजी देतात की ह्या दोन मध्ये असा सहसंबंध आहे, तर ह्या दोन आकृत्यांमध्ये काय संबंध असेल. तर अशा प्रकारचे पण उदाहरणं ते देतात. ओके. तर बघा, इथे आपण एक अंडरस्टँडिंग साठी सांगते की तुम्ही सगळ्यात पहिले तर सहसंबंध समजण्यासाठी पहिली पेअर समजून घ्या. पहिली पेअर समजली तर नक्कीच तुम्हाला दुसरी पेअर समजून जाते. आणि तुमचे जे पण काही सहसंबंध लावायचे असतात ना, ते तुम्हाला आधी कम्पेअर करून बघायचे आहेत की ह्यांनी काय विचारलंय. समानार्थी शब्द विचारले की विरुद्धार्थी शब्द विचारले की पॅटर्न विचारला आहे की शेप्स विचारले आहे, साईज विचारला आहे. तर प्लीज तुम्ही पे अटेन्शन ऑन डिटेल्स की काय विचारलेलं आहे मला. डोंट इग्नोर. तुम्हाला इग्नोर करायच्याच नाही आहेत गोष्टी की चला मला हे पटकन जमतं मी पटकन करून घेते, असं फास्ट फास्ट घाई घाई करायचं नाहीये.
आणि आन्सर देताना तुम्हाला रिलेशनशिप चेक करायची आहे. ओके. आणि याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण डिटेल माहिती आहे. आता पिक्चर अनालॉजिस्टचे मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवते. जस्ट अ मिनिट, वेट फॉर अ सेकंड. मी दोन मिनिट थांबा, मी पिक्चर अनालॉजिस्टचे उदाहरणं दाखवते तुम्हाला. जस्ट अ मिनिट, मी राईट बॅक.